नमस्कार मित्रांनो, इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत आणखी एक महत्वाचा व्हिडिओ, महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक पेड माके नाम 3.0 अंतर्गत आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला शाळा स्तरावर जे वृक्षारोपण आपण केलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती त्या पोर्टलवर कशा पद्धतीने भरायची आहे, फोटो वगैरे कसे अपलोड करायचे आहे याची माहिती बघितलेली होती. तर मित्रांनो, त्या व्हिडिओवर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले आहेत आणि आपल्याला आता एकत्र संपूर्ण शाळेची, समजा जर आपली शाळा मोठी असेल, पटसंख्या जास्त असेल, तर आपल्याला संपूर्ण शाळेची एकत्रित माहिती कशी भरायची आहे, किंवा जर आपण माहिती भरलेली असेल त्यामुळे अजून काही वाढीव माहिती जर भरायची असेल तर भरलेली माहिती आपण अपडेट कशी करायची आहे, किंवा फोटो अपलोड करताना तिथे काही समस्या येत आहे त्यावर काय उपाय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इको क्लब फॉर मिशन लाईफ एक पेड माके नाम 3.0 पोर्टलवर एका वेळेस संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती कशा पद्धतीने भरायची आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू. तर मित्रांनो बघा, इथे लॉग इन केल्याबरोबर आपल्याला सगळ्यात अगोदर जे असणार आहे ते जे प्लेज असणार आहे, म्हणजे आपण जे शपथ घेतली आहे तो डाटा आपल्याला इथे भरावा लागणार आहे. तर बघा, यावर आपण क्लिक करायचं आहे. व्ह्यू प्लेज डाटा म्हणून आहे, इथे व्ह्यू प्लेज डाटा आहे, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपण अगोदर भरलेला असेल, जसं मी मित्रांनो माझ्या शाळेचा जो डाटा होता तो अगोदर भरलेला होता, त्यामुळे मला इथे हे ऑप्शन आलेलं आहे. आपण जर पहिल्यांदा भरत असाल ते डाटा जे आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे, कारण मी मित्रांनो माझ्या शाळेचा जो डाटा आहे तो अगोदर भरलेला होता, तर इथे मी त्याला अपडेट करून घेणार आहे. तर बघा, व्ह्यू प्लेस डाटा यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस मित्रांनो इथे आलेला आहे. तर पहिल्या वेळेस जे माहिती मित्रांनो भरलेली आहे 9/7/2026 ला भरलेली आहे. तर इथे मित्रांनो बघा, कार्यक्रमाला मित्रांनो 3 टीचर आणि स्टुडंट जे होते ते 40 होते आणि तो जो डाटा होता, तर मित्रांनो याला मी आता अपडेट करून घेणार आहे. तर यासाठी इथे मित्रांनो आपल्याला एक बटन मिळणार आहे, अपडेट प्लेस डिटेल म्हणून. यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथे आपल्याला नंबर ऑफ टीचर पार्टिसिपेटेड इथे नंबर टाकून घ्यायचा आहे. जर आता दुसरा असेल किंवा बदललेला असेल तर तो टाकायचा आहे. तर नंबर आमचा सेम आहे आणि नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेटेड जे आहे ते 40च आहे. तर इथे आता मित्रांनो बघा, अपलोड प्लेज सेरेमनी फोटो म्हणून आहे. तर यावर आपल्याला क्लिक करून इथे तो फोटो जो असणार आहे तो क्लिक करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, जर आपल्याकडे फोटो असेल तर आपण तिथे टाकू शकता, अन्यथा टाकला नाही तरी चालणार आहे. इथे बघा, हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शनल असणार आहे. अपडेट प्लेस सेरेमनी जे आहे ते ऑप्शनल आहे, म्हणजे आपण टाकला किंवा नाही टाकलं तरी चालणार आहे. त्यानंतर सबमिट प्लेस डिटेल जे आहे खाली खाली जे ऑप्शन आहे मित्रांनो, सबमिट प्लेस डिटेल, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी आता सिम्पली क्लिक करतो आणि हे जे आहे आता हे सबमिट होणार आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला सुरुवातीला हा जो डाटा असणार आहे व्ह्यू प्लेस डाटा, इथे क्लिक करून आपल्याला तो डाटा भरून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला कार्यक्रम व्यवस्थापन किंवा कार्यक्रम जे आहे, इव्हेंट जे आहे तो तयार करून आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. तर मित्रांनो बघा, आता आपण कार्यक्रम व्यवस्थापन यामध्ये आलेलो आहोत आणि इथे इव्हेंट यादी जी आहे यावर आपण क्लिक करून आपण जो इव्हेंट तयार केलेला आहे ते तिथे येणार आहे. इव्हेंट सिलेक्ट इव्हेंटवर जर आपण क्लिक केलं तर ते येणार आहे आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण जो इव्हेंट तिथे केलेला होता किंवा तयार केलेला होता तो येणार आहे आणि तिथे इव्हेंट निवडा, यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. तर बघा, आता आपण जो नवीन इव्हेंट आपण तयार केलेला आहे तो तिथे आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर मित्रांनो, इथे संपूर्ण माहिती आपण भरून घेतलेली आहे. तर मित्रांनो बघा, जो आपण इव्हेंट तयार केलेला आहे तो आता आपल्या समोर अशा पद्धतीने आलेला आहे आणि हा जो दुसरा इव्हेंट असणार आहे हा इथे बघा, जे डेट आपण टाकलेली होती ती 13/7/2026 टाकलेली होती. तर बघा, ते संपूर्ण आलेलं आहे आणि आता इथे सहभागाची जी संख्या आहे ते आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि झाडांची जी संख्या आहे ते सुद्धा इथे टाकून घ्यायची आहे. तर ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपल्याला अगदी परफेक्ट भरायची आहे आणि त्यानंतर आपण याला अपडेट करून घेणार आहोत. तर अगदी सहजपणे मित्रांनो होणार आहे. बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर तिथे जे फोटो आहे ते अपलोड होत नाही, तर ते सुद्धा अगदी सहज होणार आहे मित्रांनो. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जिओ टॅगिंग केलेले फोटो टाकायचे आहे. तर बघा, अगोदर मी हे माहिती भरून घेतो.
तर मित्रांनो बघा, इथे आपण आता इव्हेंट क्रिएट केलेला आहे दुसरा आणि त्याची संपूर्ण माहिती इथे भरून घेतलेली आहे. इथे सहभागीची जी संख्या आहे मित्रांनो, ती आपल्याला अगदी काळजीपूर्वक भरायची आहे, कारण तिथे वयोगटानुसार ती असणार आहे. तर बघा, सहभागीची संख्या जी आहे ती वय 3 ते 8, त्यानंतर 8 ते 11, त्यानंतर वय 11 ते 14, त्यानंतर 14 ते 18 आणि त्यानंतर वय 18 पेक्षा अधिक, हे संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर आपली जे राज्य असणार आहे ते आपोआप तिथे येणार आहे बाय डिफॉल्ट, जिल्हा वगैरे. मित्रांनो, बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर तिथे जिल्हा वगैरे दिसत नाही आहे. तर मित्रांनो, जिल्ह्यावर जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीचा इंटरफेस येत आहे. तर इथे आपण जिल्हा सिलेक्ट नाही केला तरी चालणार आहे. तर बघा, इथे शहर म्हणून तिथे आपण जे काही टाकलेलं आहे ते येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे जिओ टॅग केलेले फोटो कमाल 5 प्रतिमा, म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला जास्तीत जास्त 5 फोटो तिथे अपलोड करता येणार आहे. तर बघा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बऱ्याच मानवांचे आपले कॉमेंट्स आलेले आहे की सर इथे जे फोटो आहे ते अपलोड होत नाही आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जिओ टॅगिंगचे फोटो इथे अपलोड करायचे आहे. बरेचसे ॲप आहे मित्रांनो, त्यावरून आपण हे जे फोटो असणार आहे GPS वाले ते आपण क्लिक करू शकतो. तर आपल्याला हे सर्व माहिती आहे मित्रांनो. तर बघा, मी आता इथे या डेमो मध्ये आपल्याला हे दाखवणार आहे. हे जे फोटो आहे अगदी सहजपणे इथे अपलोड होणार आहे. तर बघा, चूज फाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपली जी गॅलरी असणार आहे मोबाईलची ते आपल्या समोर येणार आहे. तर मित्रांनो, ज्या फोल्डरमध्ये आहे त्या फोल्डरमध्ये आपल्याला जायचं आहे. तर बघा, आता इथे हे जे जिओ टॅगिंगचे फोटो आहे ते माझ्या या फोल्डरमध्ये आहे. यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, आपल्यासमोर हे जे फोटो आहे जिओ टॅगिंग वाले वृक्षारोपणाचे ते आलेले आहे. तर मी याला मित्रांनो सिलेक्ट करून घेतो इथून. तर बघा, तिथे जास्तीत जास्त आपल्याला फक्त 5 फोटो टाकता येणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या शाळेची संपूर्ण माहिती भरण्यासाठी आपल्याला पूर्ण फोटो टाकण्याची गरज नाही. आपल्याला फक्त 5 फोटो टाकले तरी चालणार आहे. आपण वृक्षारोपण जसं मी 40 वृक्ष लावलेले आहे, परंतु तिथे फोटो फक्त 5 आपण अपलोड करणार आहोत, कारण तिथे मित्रांनो लिमिट आहे आणि त्यानुसार आपल्याला ते करायचं आहे. तर बघा, 5 फोटो मी सिलेक्ट केले. खाली मित्रांनो डनचा ऑप्शन आलेला आहे, यावर मी क्लिक करणार. यावर असणार आहे मित्रांनो, काही सेकंदामध्ये ते तिथे अपलोड होणार आहे. तर ते अपलोड होतात तोपर्यंत आपण मित्रांनो बाकीचं काम करणार आहोत इथे. तर बघा, इथे फोटो शीर्षक म्हणून असणार आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फोटो शीर्षक म्हणून वृक्षारोपण फोटो असं तिथे टाकून द्यायचं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, याच्या बाजूला आपल्याला व्हिडिओ अपलोड करा म्हणून एक ऑप्शन असणार आहे. तर इथे जर मित्रांनो वृक्षारोपणाचा जर आपण एखादी व्हिडिओ जर घेतलेला असेल, जास्तीत जास्त मित्रांनो इथे 3 व्हिडिओ आपल्याला अपलोड करता येणार आहे. तर आपण जर व्हिडिओ तयार केलेला असेल तर आपण इथे तो अपलोड करू शकता. तर मित्रांनो, हे ऑप्शनल असणार आहे. आपण जर व्हिडिओ टाकला किंवा नाही टाकला तरी ते चालणार आहे. तर मित्रांनो, माझ्याकडे कुठलाही व्हिडिओ नाही आहे, त्यामुळे मी तो व्हिडिओ इथे टाकणार नाही. आणि जर आपण व्हिडिओ जर टाकलेला असेल तर आपल्याला इथे व्हिडिओचं शीर्षक सुद्धा द्यायचं आहे. तर मी ते काहीच करणार नाही आणि ते ऑप्शनल असणार आहे, केलं नाही तरी चालणार आहे. तर मित्रांनो बघा, आपण जे फोटो इथे अपलोड करणार आहात ते काही वेळात अपलोड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर दिसणार आहे. तर इथे बघा, इमेज 1, इमेज 2, इमेज 3, इमेज 4 आणि इमेज 5 म्हणजे 5 फोटो मी तिथे अपलोड केलेले आहे आणि अगदी सहजपणे ते अपलोड झालेले आहे. हा जर फोटो आपल्याला बघायचा आहे मित्रांनो, तर आपल्याला जे लिहिलेलं आहे इमेज 1, इमेज 2 यावर क्लिक करावं लागणार आहे आणि तो फोटो आपल्याला दिसणार आहे. तर बघा, मी इमेज 1 वर क्लिक करतो आणि तो जो फोटो असणार आहे इमेज 1 मध्ये जो फोटो मी सिलेक्ट केलेला आहे किंवा अपलोड केलेला आहे तो फोटो बघा अगदी सहजपणे तिथे दिसत आहे. संपूर्ण हा GPS वाला फोटो असणार आहे, जिओ टॅगिंगचा फोटो असणार आहे. अशा पद्धतीचा संपूर्ण लोकेशन वगैरे तिथे दिसणार आहे. तर संपूर्ण फोटो अगदी सहजपणे मित्रांनो तिथे अपलोड होत आहे, काही तिथे अडचण नाही आहे. तर बघा, इथे आता संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे. व्हिडिओ मी इथे टाकणार नाही, कारण माझ्याकडे व्हिडिओ वगैरे मी शूट केलेला नाही. तर बघा, आणि तो ऑप्शनल असणार आहे, आपण टाकला नाही तरी चालणार आहे, परंतु आपल्याला फोटो तिथे टाकावे लागणार आहे. जास्तीत जास्त 5 फोटो आपल्याला टाकता येणार आहे. आणि मित्रांनो, आपण लावलेली जे झाडे आहे ते संपूर्ण मी 40 झाडे इथे दाखवलेली आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आता भरून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं, इथे अपडेटचं जे बटन आहे यावर आता आपण क्लिक करून घेणार आहोत. तर बघा, हे अपडेटचं जे बटन आहे यावर आता मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्याबरोबर तर मित्रांनो बघा, इव्हेंट सक्सेसफुली म्हणून तिथे ऑप्शन आलेला आहे. माहिती आपली ही जी आहे हे भरल्या गेलेली आहे. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने हे संपूर्ण माहिती आपण भरलेली आहे इथे अगदी सहजपणे. तर बघा, संपूर्ण लाईव्ह डेमो आपण बघितलेला आहे इथे. आणि
संपूर्ण आपले फोटो वगैरे तिथे अपलोड वगैरे झालेले आहे. तर बघा आता आपण डॅशबोर्डवर आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसत आहे. इथे एकूण कार्यक्रमाची संख्या 3 दिसत आहे. एकूण लागवड केलेल्या रोपांची संख्या जी आहे मित्रांनो ती 44 दिसत आहे. म्हणजे आता आपण 40 जे आहे रोपटे त्याची माहिती भरलेली आहे. आणि मित्रांनो इथे फोटो जे आहे ते अपलोड करताना फक्त आपल्याला 5 फोटो अपलोड करायचे आहे. तर बघा आपल्याला जे फोटो अपलोड करायचे ते जिओ टॅगिंगचे फोटो अपलोड करायचे आहे आठवणीने. तर बघा संपूर्ण माहिती आपली भरून झालेली आहे अगदी व्यवस्थितपणे. आता आपण एक पेड माके नाम 3.0 सर्टिफिकेट हे जे आहे यावर क्लिक करून परत आपलं जे सर्टिफिकेट असणार आहे ते आपण इथून डाउनलोड करून घेणार आहोत. तर बघा यावर मी क्लिक करतो आणि इथे बघा सर्टिफिकेट अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. इथे खाली 2 ऑप्शन असणार आहे डाउनलोड सर्टिफिकेटचे. यावर आपण क्लिक करून हे जे सर्टिफिकेट असणार आहे मित्रांनो अगदी सहजपणे आपण डाउनलोड करून घेणार आहोत. तर बघा हे जे सर्टिफिकेट आहे हे आपल्या मोबाईलमध्ये अगदी सहजपणे डाउनलोड होणार आहे. तर आपल्याला मी दाखवणार आहे. तर बघा माझ्या शाळेचं हे जे सर्टिफिकेट आहे हे डाउनलोड झालेलं आहे अगदी सहजपणे. तर मित्रांनो बघा हे नवीन सर्टिफिकेट असणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलेलं होतं. आणि आता नंबर ऑफ जे प्लांटेशन आहे त्याची संख्या इथे मित्रांनो 44 दाखवत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी 4 जे वृक्षारोपण आहे 4 वृक्ष लावलेले होते म्हणजे रोपटे लावलेले होते आणि आजच्या याच्यामध्ये आपण 40 लावलेले आहे. तर मित्रांनो बरेच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले होते की सर तिथे आपल्याला वृक्षारोपणाची माहिती भरताना एक पेड माके नाम या पोर्टलवर वृक्षारोपणाची माहिती भरताना तिथे एका वेळेस सर्व माहिती भरता येईल का? तर अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला भरता येणार आहे. आपल्याला जिओ टॅगिंगचे फोटो तिथे अपलोड करायचे आहे आणि ते जे फोटो असणार आहे ते आपल्याला जास्तीत जास्त 5 अपलोड करायचे आहे. आपण वृक्षारोपण जरी 100 केलेलं असेल तरी फक्त आपल्याला 5 फोटो तिथे अपलोड करायचे. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला जे शपथ आपण घेणार आहोत त्याची सुद्धा माहिती भरायची आहे. जर मित्रांनो आपण अगोदर थोडीफार माहिती भरलेली असेल जशी मी भरलेली होती तर आपल्याला ती अपडेट करून घ्यायची आहे जशी मी आता केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व माहिती भरायची आहे. अगदी काळजीपूर्वक मित्रांनो माहिती भरा आणि सगळे जे फोटो असणार आहे ते जिओ टॅगिंगचे फोटो आपल्याला तिथे अपलोड करायचे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. एक पेड माके नाम 3.0 या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेमध्ये जे आपण वृक्षारोपण केलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती या पोर्टलवर भरायची आहे. कशी भरायची काय भरायची कोणत्या समस्या येत आहे आणि आपल्याला त्याचं निवारण कसं करायचं आहे. फोटो वगैरे अपलोड करताना कुठलीही अडचण तिथे येणार नाही आहे. फक्त आपल्याला जिओ टॅगिंगचे जे फोटो असणार आहे ते अपलोड करायचे आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.